सौ रश्मी उद्धव ठाकरे आणि सौ शर्मिला राज ठाकरे. मित्रांनो, मला सांगा की यांची तुलना करण्याची आणि त्यांच्याविषयी स्पष्टोक्ती करण्याची महाराष्ट्रात कुणाची हिंमत आहे? इतकं वैयक्तिक कौटुंबिक अशा नात्यासंदर्भात, त्या नवऱ्या बायकोच्या नात्यासंदर्भात, या नवऱ्यांच्या त्यांच्या राज आणि उद्धवच्या सार्वजनिक जीवनाशी असलेल्या त्यांच्या संबंधाच्या संदर्भात कोण बोलेल? मला नाही वाटत. दोन कारण आहेत. एक तर असं आहे की परिणामांची भीती वाटू शकते कोणाला. दुसरं कारण आहे की इतकी निकटता, इतकं त्या कुटुंबांशी, दोन्ही कुटुंबांशी जवळीक असणं. आणि हे राजकीय माझे काय मतभेद आहेत आणि मी राजकीय टीका वगैरे उद्धव राज यांच्यावर करतो वगैरे, तो विषय वेगळा आहे. राजा म्हणतो आपण याला, पण तो विषय मित्रांनो वेगळा आहे. एका कुटुंबामध्ये त्यांचं जे आपसातलं कौटुंबिक नातं आहे आणि माझंही त्या कुटुंबाशी मी नाते मानतो. बाळासाहेबांशी प्रदीर्घ काळ माझं जे नातं होतं ते खरोखरच त्यांनी मला त्यांच्या कुटुंबातला मानलं होतं. आणि मासाहेबांची लाडकी लेक ही माझी बायको स्मिता होती. त्या जेव्हा बाहेर जायच्या मासाहेब, त्यावेळेला सुधीर जोशींची पत्नी, मनोहर जोशींची पत्नी, नवलकरांची पण असायची पत्नी, तसंच एक मुलगी त्यांना बरोबर हवी असायची. एक ती म्हणून माझी मुलगी, माझी बायको ही त्यांच्याबरोबर जायची. त्या कुटुंबाशीच मासाहेबांपासून, बाळासाहेबांपासून माझं जे नातं होतं ते आम्ही असं काही कधी जाहीरपणे नाही बोललो की हे आमचे मायबाप सदृश्य आम्ही त्यांना मानतो वगैरे, पण त्या कुटुंबाशी जी जवळीक होती त्यामुळे आज हा विषय मी दोन्ही कारणांनी घेऊ शकतो की एक, त्या कुटुंबावर मी प्रेम केलं. एक लक्षात ठेवा, पूर्वग्रह, पूर्वदूषित मनानी, किलमिश मनात ठेवून, विष मनात ठेवून तुम्ही कुणाहीबद्दल सहजपणे काही बोलू शकता. पण तुमचं बोलणं ऐकल्यानंतर त्यांना जी मंडळी ओळखतात, इथे रश्मी वहिनी आहेत किंवा शर्मिला वहिनी आहेत, त्यांना जे ओळखतात त्यांना असं वाटलं पाहिजे की अरे अनिलजींनी खरंच या दोघींची जी गुणवैशिष्ट्य सांगितली किंवा कुठे कुठे मायनस पॉईंट देखील पॉइंट आउट केले ते खरे आहेत. अशाच आहेत आमच्या रश्मी वहिनी, अशाच आहेत आमच्या शर्मिला वहिनी, असं म्हटलं पाहिजे की नाही? मग ते मी म्हणायला लावणार याचं कारण त्या दोन्ही कुटुंबाशी माझं एक वेगळं नातं आहे. उद्धवशी पण, उद्धवला विचारा तुम्ही, किती प्रदीर्घ काळ आम्ही त्या चौरंगमध्ये त्याच्याबरोबर बसत होतो. बाळासाहेबांमध्ये माझं भांडण झालं ते त्यांनीच मिटवलं होतं. आणि राजशी तर कलेजे का तुकडा, असं माझं नातं तेव्हाही होतं. आजही मला राज म्हटलं की भरून येतं, घेभरून येतं ॲक्च्युली. आणि उद्धवबद्दल सुद्धा संजयला माहिती आहे, हे फारसं कोणाला माहिती नाही. मला बरेच लोक म्हणतात तुम्ही उद्धववर केवढी टीका करता, किती अशी तीव्र करता. म्हटलं संजयवर मी करतो, संजयला मला एकत्र पहा तुम्ही, आमचं कसं प्रेम आहे, ते कसा बंधुभाव आहे. ते राजकीय टीका, राजकारण ते जाहीरपणे आहे ते वेगळं, खाजगीत वेगळं, जीवन वेगळं असतं ना. सगळे मोठे नेते हे पथ्य पाळतात, तुम्हालाच नाही पाळता येत कधी. तर कसं आहे ना की मी आता सासऱ्याच्या भूमिकेत आहे बरं का. रश्मी वहिनी तुम्हाला आणि शर्मिला बहिणी तुम्हाला मी सांगतो की आज मी खरंच त्या कुटुंबाच्या सगळ्या तुम्हा लेकी सुना आहात ज्या तुम्ही, त्यांच्या संदर्भात माझं भूमिका ही, मी वडिलांची म्हणत नाही कारण ते नातं तुम्ही बाळासाहेबांशी आहे तुमचं, पण ठीक आहे, एक सासरा, आखाड सासरा नव्हे, सासरा. तर त्या दृष्टीने मी तुमच्या दोघींच्या संदर्भामध्ये किती प्रदीर्घ, किती वर्ष, म्हणजे तुमची लग्न झाली तेव्हापासून तुमच्या सगळ्या कौटुंबिक आणि बाहेरच्या सार्वजनिक अशा जीवनावर एक
काय म्हणतात वडीलधारा माणूस, येस, म्हणून माझं एक लक्ष आहे. तर त्यामुळे मी बोलतोय यारच ते तुमच्याबद्दलचं मुळामध्ये मनात असलेला आदर, प्रेम, एक हृदयस्थ असं काहीतरी नातं ते मानतोय आणि म्हणून बोलतोय आणि म्हणूनच स्पष्टोक्ती पण करू शकतो ना. त्यालाच अधिकार आहे. आई बाबा आमचे त्या काळामध्ये आम्हाला फटके द्यायचे, तर आमच्या मुलांना, त्यांच्या नातवांना आमच्या आश्चर्य वाटतं की असं कसं, कारण त्यांच्या ह्याच्यात कुणी मारतच नाही कोणाला. मी म्हटलं त्यांचं प्रेम होतं म्हणून ते आम्हाला शाब्दिकाने असे फटकार मारायचे. तर त्या दृष्टीने याचा विचार करा की मी जे काय सांगतोय ते तुमचे जाहीरपणे एवढ्या करता सांगतोय की मला मनसे सैनिक आणि शिवसैनिक जे आहेत त्यांच्याकडून अशी दाद मिळाली पाहिजे की अरे हो अनिलजी, खरंच आमच्या रश्मी बहिणी अशाच आहेत. मित्रांनो, आणि रश्मी बहिणी आणि शर्मिला बहिणी, एक लक्षात घ्या की तुमच्या बाबतनं पहिलं विधान माझं असं आहे की उद्धवला जशी बायको मिळायला हवी होती, उद्धवला जशी बायको मिळायला हवी होती तशीच बायको म्हणजे रश्मी बहिणी आहे. आणि राजला जशी बायको मिळायला पाहिजे होती तशीच शर्मिला बहिणी आहे. परफेक्ट मॅच. आता तुम्ही म्हणाल की अनिलजी परफेक्ट मॅच म्हणताय, आपल्याकडे परफेक्ट मॅचची अशी एक संकल्पना आहे की त्यांचे 36 गुण जुळले पाहिजेत, स्वभाव जुळले पाहिजेत, मतं जुळली पाहिजेत, विचार जुळले पाहिजेत, कार्यपद्धती जुळली पाहिजे, दृष्टिकोन जुळले पाहिजेत, नातेसंबंधाकडे पाहण्याचा एक त्यांची जी भावनिक अशी एक हे आहे संकल्पना, संकेत, ते जुळले पाहिजेत. मित्रांनो, असं नाही मानत मी, असं नाही मानत. उलट आहे माझं म्हणणं की दोन ध्रुव जसे एकमेकाला अट्रॅक्ट करतात नाही का, तसं नवरा आणि बायको एकरूप असावेत, त्यांच्यामध्ये संसारात अद्वैत असावं, पण त्यांच्यामधलं द्वैत हे देखील कायम असायला पाहिजे, असं माझं मत आहे. आणि अनुभवाने 51 वर्ष काल मी माझ्या दसऱ्याला लग्नाची पूर्ण केली, त्यामुळे 51 वर्ष ज्यांनी संसार केलेला आहे आणि सुखाने केलाय तो माणूस तुमच्याशी बोलतोय बहिणी. तर कसं आहे ना की उद्धव म्हणजे जे मायनस पॉइंट आहेत ना, बरोबर तेच नेमके रश्मी बहिणी तुमचे प्लस पॉइंट आहेत. मी खरंच आहे असं. आणि शर्मिला बहिणी, राजच्या बाबतीत देखील असंच आहे की असं म्हणू का मी, राज तुला आवडेल कधी मला माहित नाही, पण शर्मिला तुझ्या जीवनात आहे ना म्हणून तुझा अजून घटस्फोट नाही झालेला. राज, जे प्लस पॉइंट आहेत तुझे, त्या प्लस पॉइंट बरोबर जे मायनस पॉइंट आहेत ना, त्याच्या समोर स्वतःचं द्वैत जपून तुझ्याशी अद्वैत. आणि तुला माहितीये का राज आणि उद्धव, तुम्हाला खरंच सांगतो मी तुम्हाला, असंही बरोबर नसतं बरं का. असंही बरोबर नसतं की इतके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन. काय नो, असं नको व्हायला. आणि असं जर झालं तर तो नवरा बायकोच्या दोष आहे की इतके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन. रश्मी बहिणी, या बाबतीत मी तुम्हाला 100 मार्क देतो. शर्मिला बहिणी, तुम्हालाही मी 100 मार्क देतो की हे तुम्ही घडू दिलं नाही, दोघींनी घडू दिलं नाही. आणि त्याचं कारण आहे की तुमचा स्वभाव, दोघी बहिणींना मी म्हणतोय की तुमचा स्वभाव दोघींचा हा आपल्या नवऱ्यापेक्षा वेगळा आहे, आगळा आहे, निराळा आहे. परंतु तरी देखील तो आपल्या नवऱ्याशी असलेल्या नात्याशी पूरक, पोषक, अनुरूप असा आहे. मी म्हटलं दोघांचे स्वभाव वेगळे आहेत. उद्धवचा वेगळा आहे, रश्मी बहिणींचा वेगळा आहे, राजचा वेगळा आहे, शर्मिला बहिणींचा वेगळा आहे, पण तो पूरक आहे, पोषक आहे. आणि याचं कारण आहे
जिथे कमी तिथे मी. या दोघींची भूमिका पाहिलीत का तुम्ही? रश्मी वहिनींची असो किंवा शर्मिला वहिनींची असो, जिथे कमी तिथे मी. न्यूनते सरते करून घ्यावे. जे काय उणीव असेल ती मी भरून काढेन. जिथे तुम्ही कुठेतरी एक कमी असेल तिथे मी आहे आणि तुमच्या बरोबर आहे. एक कसं आहे माहिती आहे की लग्नाचा पाया हा केवळ त्या ब्राह्मणांनी दिलेल्या शपथेमुळे किंवा ह्याच्यामुळे किंवा सप्तपदीमुळे होत नसतो. तो पाया परस्परांवरल्या विश्वासाचा, प्रेमाचा आणि त्याच्याही पेक्षा एकमेकाला समजून सामावून घेण्याचा असतो. संघर्ष, भांडणाची जोडपी आपण किती बघतो. मतभेद असणं आणि मनभेद असणं याच्यातला फरक समजून नवऱ्याशी मतभेद असले तरी ते व्यक्त करत असताना मनभेद होणार नाही त्याची काळजी घेणाऱ्या तुम्ही दोघी माझ्या लाडक्या सुना आहात. खरंच. आणि मी जसं म्हटलं की उद्धव, नाही मी म्हटलं नाहीये, मी आता म्हणतोय की उद्धव, आता तुम्ही म्हणाले अरे काय एवढी मोठी माणसं आहे तुम्ही एकेरी म्हणता. अरे पण मी त्याला एवढ्या लहानपणापासून बघत आलोय, माझ्या थोडं नाही येत रे असं उद्धवजी वगैरे वगैरे. नाही, राजला सुद्धा मला एक दोघांनी सुचवलं तुम्ही राजसाहेब म्हणत जा. अरे तो तुमचा साहेब आहे, माझा नाही आहे, तो माझा राज आहे. आय लव्ह हिम, इव्हन आय लव्ह उद्धव. तर त्यामुळे कसं आहे ना, उद्धव हा, ऐका विधान, उद्धव हा बायकोचा नवरा आहे. ओके, उद्धव हा बायकोचा नवरा आहे आणि शर्मिला ही नवऱ्याची बायको आहे. जरा मराठीमधले सूक्ष्म भेद ज्यांना कळत असतील, विशेषतः माझ्या माता भगिनी बहिणांना जर विचारलं तर ते याचा अर्थ सांगतील बरोबर तुम्हाला की नवऱ्याची बायको असणं आणि बायकोचा नवरा असणं यातला फरक काय आहे. आणि उद्धव हा 100% बायकोचा नवरा आहे आणि राज हा 100% म्हणजे शर्मिला, सॉरी थोडं जरा ट्विस्ट करायला लागतंय मला, शर्मिला ही 100% नवऱ्याची बायको आहे. याचा अर्थ काय माहितीये का? याचा अर्थ असा आहे की शर्मिला वहिनी या राजच्या सोबत, मला अवघड वाक्य आहेत ती आणि ती नीट काळजीपूर्वक बोलली पाहिजे म्हणून सांगतोय की राजच्या सोबत त्याच्या हे आहेत, काय म्हणतात त्याला, फॉलोअर आहेत, अनुयायी आहेत. त्यांच्या राजच्या पावलावर पाऊल ठेवून आपली पावलं त्याच्या पावलामध्ये सामान, म्हणजे राजची पावलं उमटत जात असतील, पाऊलखुणा उमटत जात असतील, त्याच्यावर आपली पाय ठेवून चालणारी अशी ती गृहिणी. म्हणजे त्यांची सप्तपदी ही राजपुढे आणि अशीच आहे. पण रश्मी वहिनी मला नेहमी पुढे दिसतात आणि उद्धव त्यांना फॉलो करताना दिसतो. डॉमिनंट. ओके, जरा इंग्लिशमध्ये समजून सांगतो, आजच्या पिढीला कळत नाहीत बऱ्याच गोष्टी. डॉमिनंट कोण आहे उद्धव आणि रश्मी वहिनींमध्ये? येस, काही त्याला म्हणजे हेच नाही, शंका नाही, म्हणजे शंकेला वावच नाही. रश्मी वहिनी डॉमिनंट आहेत. पण मग राजच्या आणि शर्मिला वहिनींच्या संदर्भात त्या प्रॉमिनंट आहेत. कोण? शर्मिला वहिनी, पण डॉमिनंट नाही आहेत. डॉमिनंट आणि प्रॉमिनंट मधला फरक घ्या. आणि राजला त्यांचा प्रॉमिनंटनेस मान्य आहे आणि उद्धवला रश्मी वहिनींचा डॉमिनन्स मान्य आहे. हे कौतुक आहे बरं की मला, म्हणजे त्या दोघांमध्ये कुठेतरी गॅप आहे, कम्युनिकेशन गॅप असेल किंवा कुठेतरी एक अशी रेषा आहे काहीतरी मध्ये भंगलेली वगैरे, असं नाही दिसत. आता कसं आहे ना, माझे सोर्सेस पण दानगे आहेत आणि ठाकरे कुटुंबात खूप आहेत आणि ठाकरे कुटुंब मी फार जवळून पाहिलं आहे. माझ्याकडे एक स्फोटक मुलाखत कदाचित परत लवकरच येणार आहे, ती म्हणजे जयदेवच्या 2 संसारांबाबत. त्याच्या पहिल्या बायकोचं, म्हणजे बाळासाहेबांची जी सून होती, जी कालेलकरांची मुलगी होती, तर तिचं नाव आठवते बघ रे आपल्याला, काय पहिल्या बायकोचं नाव होतं जयदेवचा. ती सून कशी नसावी याचं उत्तम उदाहरण होते कालेलकरांची मुलगी जयदेवच्या बरोबर. मी फार बाळासाहेबांचे अपमान त्या
खालीलकरांच्या मुलीकडून होताना पाहिलेत. तो विषय वेगळा आहे. आणि जयदेवला मी परवा, त्याचा माझा खूप कॉन्टॅक्ट असतो, तर जयदेवला मी म्हटलं, जयदेव मला एक मुलाखत पाहिजे, मी रश्मी वहिनी आणि हिच्यावर हे करतोय शर्मिला वहिनींवर, तर मला जी पहिली बायको आणि तू दुसऱ्या बायकोवर तुला बोलायचं असं बोलू शकतो, तुम्हाला भेटा, मला काय साधारण प्रश्न आहेत ते सांगा, मग मी तुमच्याशी त्या विषयावर बोलायचं की नाही ठरवेन, व्हॉट एव्हर इट इज. पण बिंदू माधवची बायको पण अशी सरळ साधी आणि काय म्हणतात सुसंस्कृत, आणि त्याला साजेशी होती. पण तो विषय आज नाही, आज आपला विषय रश्मी आणि हे, आणि त्यांच्या घरात मी फार असल्यामुळे मला सगळ्यांचं माहिती आहे ना सगळं. तर कसं आहे ना की उद्धव हा रश्मीचं ऐकतो आणि शर्मिला ही राजचं ऐकते. होय, याचं कारण काय माहिती आहे की राजचा स्वभावच मुळामध्ये, तुम्हाला जो सार्वजनिक राज दिसतो ना, तोच राज खाजगीत पण असतो, लक्षात ठेवा. त्याच्या कार्यकर्त्यांच्या अनुभवाला जो राज येतो त्यापेक्षा खाजगीमध्ये, फॅमिलीमध्ये, संसारामध्ये एक आपलं नातू लेकरू, त्याच्याबाबत राज, आता राज आजोबा ही भूमिकाच बघा ना किती आपल्याला अशी काय वाटते ना, की राज आणि आजोबा, अरे आम्ही त्याला अजून युवा नेता म्हणतो, आम्ही त्याचं वय लक्षात, राजला वयच नाही, राजला वय नाही, तो कायम चिरतरुण आहे, नुसतं नाही तो युवा नेता आहे. त्यामुळे तो आजोबा, राज आजोबा, अरे केवढी एक मजेशीर कल्पना आहे. आणि त्याचे ते फोटो येतात नातवाबरोबर, माझ्या पण नाती आणि हे ते सगळं, मला असं वाटतं हा मी समजू शकतो राजला आजोबा म्हणून तो का असा, त्याच्या डोळ्यात ते कसं एक ममता, वात्सल्य, प्रेम नातवाबद्दलचं, अरे ग्रेट. तर मी भरकडतो असं आपण जाऊ द्या. तर उद्धव आहे ना, तो लक्ष्मण रेषा होती तशी रश्मी रेषा आहे त्याच्या घरात, ती ओलांडत नाही, ती ओलांडत नाही. ज्याच्यामुळे रश्मी नाराज होईल, रश्मी वहिनी नाराज होतील, ज्याच्यामुळे त्या असं नाही, असं त्यांचं असतं तसं काहीतरी म्हणतील, किंवा हे असं करा असं मी म्हटलं होतं पण तुम्ही तसं का केलं असं विचारतील. मी तुम्हाला सांगू की रश्मी वहिनींचा हा प्लस पॉईंट आहे का मायनस पॉईंट आहे तुम्ही ठरवा, पण त्या जाब विचारणाऱ्या आहेत, जाब विचारतात, आणि तो सगळ्यांना विचारतात. असं नाही की उद्धवलाच विचारतात, उद्धवलाही विचारतात. आणि दुसरं मला असं वाटतं की मी बोलणार आहे शर्मिला वहिनींबद्दल, पण दुसरं मला असं वाटतं की रश्मी वहिनी या मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या काही कर्तृत्ववान स्त्रिया झाल्या राजकारणामध्ये, मला सुरुवातीला नव्हतं वाटत, पण विशेषतः उद्धवच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये मला असं वाटलं की महाराष्ट्रामध्ये त्यांची, आपल्या रश्मी वहिनींची तुलना करता येईल अशी यापूर्वीची कुणा मुख्यमंत्र्याची बायको जर कोणी असेल ती त्या होत्या शालिनीताई पाटील. आता तुमच्यापैकी जे 50च्या खाली आहेत त्यांना शालिनीताई पाटील माहिती नसतील, किंवा तरी मी शालिनीताई पाटलांबद्दल मला आदर आहे, त्यांनाही माझ्याबद्दल कौतुक आणि प्रेम आहे. कधीतरी भेट झाली तर त्यांचं जाऊ दे, तो विषय मी आता तिकडे जात नाही. पण शालिनीताई पाटील या वसंतदादा पाटलांच्या पत्नी होत्या आणि त्या डॉमिनंट होत्या. म्हणजे त्यात वसंतदादांना डावलून त्यांनी पहिल्यांदा जाहीर केलं की मराठाच मुख्यमंत्री पाहिजे, नंतर हे राज्य चालू देणार नाही, काँग्रेसमध्ये असताना, आणि त्या झाल्या. अंतुल्यांच्या काळामध्ये त्या मी महसूल मंत्री म्हणजे मी नंबर 2ची असं म्हणून बरेच निर्णय पॅरलल मुख्यमंत्री असल्यासारख्या घ्यायच्या, आणि रामराव अधिकांना घरी पाठवलं त्या एअरहोस्टेसचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात. त्याच्याही सूत्रधार शालिनीताई पाटील होते. शालिनीताई पाटील एक कर्तृत्वशालिनी होती आणि राजकारणात त्यांचा खूप हस्तक्षेप होता, प्रशासनात खूप हस्तक्षेप होता. म्हणजे आज अजितदादांचा हस्तक्षेप, फडणवीसांचा हस्तक्षेप आणि शिंदे मुख्यमंत्री असं जसं आपण मानतो, तसं त्यावेळेला शालिनीताई पाटील मुख्यमंत्री होता राहिले. त्याचे कारण आज तो विषय नाही आहे बाबा आपला इकडे. तर रश्मी वहिनी या मला शालिनीताई पाटलांची तुलना करावी असे वाटतात. मला कौतुक रश्मी वहिनींचं याच्याकरता वाटतं की एक गृहिणी, बेसिकली गृहलक्ष्मी, गृहिणी, त्यांचं हे रूप मी आधी पाहिलेलं आहे. आणि नंतर मी असा एक लेख लिहिला होता की रश्मी वहिनी
माझा एक अभिजित राणे नावाचा मित्र आहे, त्याचा एक पेपर आहे मुंबई मित्र म्हणून, त्याच्यामध्ये मी मोठा लेख लिहिला होता त्यांच्या वाढदिवसानिमित्त वहिनींच्या, आणि त्यात मी लिहिलं होतं, रश्मी वहिनी तुम्ही माँसाहेब बना. कसं आहे ना, बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी मातोश्री उद्धवच्या, माँसाहेब मीनाताई ठाकरे ह्या आदर्श पत्नी, आदर्श गृहिणी, आदर्श माता आणि आदर्श वात्सल्य मूर्ती होत्या. आणि शिवसैनिकांना त्या आपल्या मा वाटायच्या. आणि कितीतरी शिवसैनिकांना ज्यावेळेला बाळासाहेबांचे फटके बसायचे त्यावेळेला त्यांना मलम लावायला हात मायेचा असायचा तो माँसाहेबांचा. खरं म्हणजे ना, बाळासाहेबांवर संजय तू पिक्चर काढलेस, माँसाहेबांवरचा पिक्चर जबरदस्त होईल, जबरदस्त होईल. माँसाहेब हा एक चित्रपटाचा सुंदर विषय, कुणीतरी लक्ष घालायला पाहिजे त्याच्यात. त्यांचं जीवन, त्यांचं सगळंच आयुष्य हे कसं एक समर्पित जीवन असतं त्याची ती समयी होती. ती पेट्रोमॅक्सची बत्ती आपल्या ह्याच्यातली किंवा ट्यूबलाईट वगैरे नव्हती, ती एक समयी होती. आणि ज्योतीने तेजाची आरती असं मी त्याच्यामध्ये एक वापरलं होतं की बाळासाहेब हे तेज आहे आणि ही ज्योती आहे माँसाहेब, त्यांनी आरती आयुष्यभर केली त्यांची. तर मित्रांनो, रश्मी वहिनींना मी असा सल्ला दिला होता त्या लेखामध्ये की तुम्ही माँसाहेब, आज महाराष्ट्राला ठाकरे यांच्या वेळी हे फुटबीट झाली नव्हती, ठाकरे घराण्याला आणि यांना एका माँसाहेबांची गरज आहे. आणि त्या कसं आहे, डोळ्यात अंजनपट घालत होत्या माँसाहेब आणि निरांजनही ओवळत होत्या कौतुकाने आणि अनेकदा त्या मलमही लावत होत्या. त्यांनाही कुठे आणि त्या एक कम्युनिकेशन गॅप जर कुठे पडत असेल बाळासाहेब आणि कोणी नेत्यांमध्ये, होय नेत्यांमध्ये, मला माहिती आहे हे सगळे, तुम्ही विचारा त्यांना, मी काय सांगणार. पण आता त्यातले बिचारे माझे तिन्ही मित्र जे होते, सुधीर जोशी, मनोहर जोशी, नवलकर, त्यांच्या कथा मी केव्हा तरी सांगितलं पाहिजे तुम्हाला, तर ते तिघही हयात नाहीत. पण त्यांच्याही संदर्भात जर काही कम्युनिकेशन गॅप आली तर ती गॅप भरणारा सेतू, पूल बाळासाहेब होतात. आणि मला अशी अपेक्षा होती, मला असं वाटत होतं, आणि ती क्षमता, योग्यता, पात्रता, गुणवत्ता ही रश्मी वहिनींमध्ये असल्यामुळे मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही माँसाहेब बना. पण ते नाही बनल्या, माँसाहेब नाही बनले. आणि विशेषतः उद्धवला मुख्यमंत्री करण्यासाठी पुढाकार घेण्यापासून त्यांनी जे इनिशिएटिव्ह घेतलं, चांगल्या भाषेत इनिशिएटिव्ह, पुढाकार आपण म्हणणार, आणि तुम्ही टीकाकार असाल तर म्हणाल की त्यांनी एकनाथ शिंदेंना उधळून लावलं. शरद पवारांचंही काही गणित वेगळं होतं, ते संजयशी निगडीत होतं, तेही उधळून लावलं. आणि अनिल परब, आणि तुम्हाला माहिती आहे का, किचन कॅबिनेट उद्धवची नव्हती हो. थोडं मी आता रश्मी वहिनींबद्दल जास्त बोलतोय कारण जास्त त्या एक्सपोज झालेल्या आहेत लोकांसमोर, एक कर्तबगार अशी पडद्यामागची मुख्यमंत्री म्हणून. येस, मी तुम्हाला सांगू, हे विधान जरा अतिरेकी वाटेल तुम्हाला, पण माझं निरीक्षण, परीक्षण, समीक्षण याच्यामधून मी तुम्हाला सांगतो की उद्धवपेक्षा जर रश्मी वहिनी मुख्यमंत्री झाल्या असत्या तर अधिक चांगल्या मुख्यमंत्री झाल्या असत्या. उद्धवपेक्षा चांगला मुख्यमंत्री होण्याची कॅपॅसिटी रश्मी वहिनींमध्ये आहे. त्या ज्या पद्धतीने उद्धव ज्या वेळेला विकलांग झालेला होता, एक आणखीन मुद्दा यार रश्मी वहिनींबाबत आहे, सांगायला पाहिजे तो, त्याच्याशिवाय त्यांच्याविषयी बोलणं अपुरं राहील. एक हृदयस्पर्शी मुद्दा आहे की आपण सिनेमामध्ये बघतो की नवऱ्याला काही त्रास झाला, आजार झाला, अपंगता आली, तर त्याची सेवा करून, भक्तिभावाने सेवा करून त्याला जीवदान देणारी, हे आपल्याकडे सत्यवान सावित्रीची कथा आहे. मी सांगू तुम्हाला की उद्धवची ती अवस्था मला पूर्ण माहिती आहे, तुम्हाला नाही माहिती. मला संजयमुळे खूप गोष्टी कळतात. उद्धवची जी अवस्था होती ना, तो सत्यवान झाला होता जवळजवळ, आणि आनंदाने, अभिमानाने, आणि खरोखरच रश्मी वहिनी, खरंच ते क्षण ज्या वेळेला मला संजयने सांगितले तेव्हा त्याच्याही डोळ्यात पाणी होतं, माझ्याही डोळ्यात पाणी होतं. तुम्ही खरंच सावित्री बनून त्या सत्यवानाला मरणाच्या दारातून ओढून आणलं, तुम्हाला 100 1000 चुका माफ आहेत. उद्धव ठाकरे आज मिळाला परत त्याच्या शिवसैनिकांना, तो केवळ
एका स्त्रीच्या समर्पणातून, एका स्त्रीच्या सेवेतून, एका स्त्रीच्या प्रेम माया याच्या कोशात त्याला ठेवून सुखरूप ती योगक्षेम महाम्यमची जी असते ना ज्योत सांभाळणारी, ही ज्योत सांभाळणारी रश्मीबाईंनी होती. आणि म्हणून आज उद्धव तुम्हाला दिसतो. उद्धवचा पुनर्जन्म, एक मासाहेबांनी त्याला जन्म दिला, त्याचा पुनर्जन्म रश्मीबाईंनी तुम्हीच दिला. हां, पण असं बोलता बोलता रश्मीबाईंनी मला हेही माहिती आहे की पडद्यामागून तुम्ही राज्यकारभार चालवत होता, अधिकाऱ्यांना बोलवत होता. अनिल परब आणि हे जी किचन कॅबिनेट ती उद्धवची नव्हती, तुमची होती. मातोश्रीवरून निर्णय व्हायचे म्हणजे उद्धव नाही घ्यायचा, तुम्ही घ्यायचा. आता तुम्ही म्हणाल की अहो परिस्थितीच अशी होती की शेवटी कंबर कसून पदर कमरेला खोचून त्यावेळेला तर मी उभी राहिली नसते तर राज्य कोलमडलं असतं, शिवसेनेची सत्ता गेली असती. एकनाथ शिंदेचा बंडाचा संदर्भच नव्हता ना तेव्हा. एकनाथ शिंदेही तितक्याच समर्पित भावनेने उद्धव आणि यांची काळजी घेत होते. तुम्हाला काय सांगू, तो विषय उद्धव आणि यांचे संबंध होते कसे आणि झाले कसे आणि बिघडले कसे, तो मोठा विषय आणि तो मीच सांगू शकतो. पण रश्मीबाईंनी तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळलं हे लोकांना नाही आवडलं. त्यामुळे ज्या रश्मीबाईंना मी मासाहेब व्हा असं सांगत होतो, रश्मीबाईंनी आय एम सॉरी टू से, पण मंत्रालयापासून पत्रकारांपासून सगळीकडे अशी चर्चा सुरू झाली की उद्धव म्हणजे राघोबा दादा आहे आणि ही म्हणजे आनंदीबाई आहे, अशी चर्चा सुरू झाली. आणि एक जोरू का गुलाम अशी प्रतिमा सुद्धा निर्माण झाली उद्धवची, विच वॉज म्हणजे थोडी एक्झॅगरेटेड आहे, पण ओके, आय डोंट हॅव टू कॉमेंट फॉर दॅट. पण रश्मीबाईंनी गुणदोष प्रत्येकात असतात, पण तुम्हाला अधिकार गाजवायला आवडतो, तो नवऱ्यापासून महाराष्ट्रापर्यंत सगळीकडे आवडतो, हा प्लस पॉईंट पण आहे. कुणी सांगावं, महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री कदाचित नियतीचा काय डाव असेल, नियतीचा डाव खेळ कळत नाही, अगम्य असतो. त्यामुळे तुमचे मनोरथ पूर्ण व्हावेत असंच या सासऱ्याचा तुम्हाला आशीर्वाद आहे. आणि शर्मिला वहिनी आता मला ना राज किती मनस्वी आहे, आता त्याचा तेजस्वीपणा लोकांना दिसतो, पण त्याचा मनस्वीपणा, त्याचा लहरीपणा, त्याचा मूडी स्वभाव आणि ते जसं चक्रीवादळ आहे ना, हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं राज म्हणजे चक्रीवादळ आहे. आणि ते चक्रीवादळ, मी अमेरिकेतली चक्रीवादळ आणि त्यांचे ते सगळे व्हिडिओ वगैरे बघतो, तर ती अशी फिरत फिरत कुठे जातील, काय करतील, कधी उद्ध्वस्त करतील आणि कधी काय करतील सांगता येत नाही, असा हा माझा राज आहे. आणि शर्मिला वहिनी, मी बोललो का मध्ये, मला आठवत नाही, पण तुमची जी दुसरी बायको असते त्याचा नक्की घटस्फोट झाला असता. कसं सांभाळून घेतं त्याला. राजला अशीच बायको हवी, त्याला सांभाळणारी, त्याच्यावर प्रेम करणारी, त्याचं उणं दुणं न काढता. आणि राज ऐकून थोडंच घेतो, राज ऐकून. तुम्हाला माहिती आहे, बाळासाहेब आणि राज याची आपण तुलना करतो, पण अनेक वेळा माझ्या लक्षात आलं की बाळासाहेब महासाहेबांना घाबरायचे. खरंच का घाबरायचे माहिती, त्यांचं जे असीम असं प्रेम बाळासाहेबांवर होतं ना, त्याला ते घाबरायचे. अनेक नवऱ्यांच्या बाबत मी तुम्हाला सांगतो की ते बायकोला घाबरत नसतात, तिच्या प्रेमाला घाबरत असतात. तिच्या प्रेमाचा एक आदर कदर करण्याकरता ते असं सांगतात की मी तुला घाबरतो, आणि घाबरतात ते त्या प्रेमापोटी. तो आदर असतो, ते कौतुक असतं, ती माया असते. आणि बायकोनं खरंच आदर्श पत्नी ही मासाहेब होतात. मासाहेबांचे ना काही गुण शर्मिला वहिनी तुमच्यात आहेत. रश्मी वहिनीनं जेवढा सहवास लाभला तेवढा तुम्हाला नाही लाभला, मला माहिती आहे, पण समहाऊ यू आर फॉलोइंग हर फुटस्टेप्स. त्यांच्या पावलावर पाऊल तुम्ही मासाहेबांच्या. आता कसं आहे की राज बाळासाहेब होऊ शकतो, पण तुम्ही मासाहेब होऊ शकत नाही, कारण तुमचं व्यक्तिमत्व ज्या प्रकारचं आहे. रश्मी वहिनींचं व्यक्तिमत्व हे मासाहेब होण्यासारखं आहे. म्हणजे तो एक करारी पण बाणा लागतो त्याला, तसं आहे. वज्रादपी कठोराणी मृदुनी कुसुमादपी, असं मासाहेबांचंही व्यक्तिमत्व होतं, लक्षात ठेवा. मी आज स्तुती करताना ते काही पॉईंट सांगितले नाही की कशा झापायच्या त्या सगळ्यांना मध्ये सगळं आलं.
तसंच तुमच्यामध्ये झापण्याचा तर काही प्रश्नच येत नाही. राज झापणारा जन्माला यायचा आहे अजून, किंवा त्याला उलट बोलणारा पण जन्माला यायचा आहे. पण राजची गरज काय माहितीये? रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा जसा असतो ना, तसे या गर्दीमध्ये राज एकटा हो. एक त्याच्यावर प्रेम करणारा माणूस म्हणून मला नेहमी जाणवतं की हजारो लाखो लोकांचा समुदाय समोर असतो, मागच्या बाजूला त्याचे शेकडो मनसे कार्यकर्ते नेते बसलेले असतात, पण या गर्दीमध्ये मला राजचं एकटेपण जाणवतं. त्याच्या स्वभावामध्ये जे काही कंगोरे आले आहेत, काही जी टोकं आलेली आहेत, त्याला कारण त्याचा एकटेपणा आहे सार्वजनिक जीवनातला. आणि मला शर्मिला वहिनी तुमचं कौतुक एवढ्याकरता वाटतं की त्याचा तो एकटेपणा तुमची सोबत असल्यामुळे त्याला घरात जाणवत नाही. आता माझे मित्र, राजला पण माहिती आहे माझे कोण कोण मित्र आहेत आणि ते मला कसा फीडबॅक देत असतील, त्यांची नावही माहिती आहेत. तुमच्या घरामध्ये ना एक बाळासाहेब मासाहेबांचा हा जो आशीर्वाद देतो ना आपण लग्नामध्ये, नांदा सौख्य भरे, ते सौख्य, संसाराचं सौख्य हे शर्मिला वहिनी तुम्ही राजला दिलं, यात शंकाच नाही. येस. आणि राजची गरज ही बाकी नाहीच आहे काही. राजला बायकोकडून काय हवंय मला सांगा? राजला बायकोकडून फक्त एक कोश हवाय, ज्या कोशात तो शिरून त्याचा एकटेपणा विसरू शकतो, तो शांत होऊ शकतो. त्याची मनस्थिती जी अस्थिर आहे, लेट अस कबूल की तो अस्थिर आहे मनाने, तो अशांत आहे, तो भरतीचा सागर आहे, पण त्या सागराच्या पोटामध्ये सतत अस्वस्थता आहे. वरकरणी तो कसाही दिसो किंवा न दिसो, पण राज इतका अस्वस्थ माणूस नाही हो महाराष्ट्रात. राजकारण्यांमध्ये सगळ्या राजकीय नेत्यांशी माझा संबंध आहे. राज इतका अस्वस्थ नाही कोणी, पण त्याच्या अस्वस्थतेला स्वस्थतेचं परिमाण जे आवश्यक होतं, राजची खरं म्हणजे काळजीच सगळ्यांना वाटत असणार, त्याच्या ह्यांना सुद्धा. पण खरंच वहिनी, शर्मिला वहिनी, राज जर खवळलेल्या समुद्रामधली जहाज असेल किंवा होडी असेल, तर शर्मिला वहिनी त्याच्यासाठी आयुष्यभर तुम्ही किनारा होऊन त्याला आवाहन केलं, जपलं, सांभाळलं. राज हा न सांभाळण्याचा माणूस आहे. राज हा सांभाळण्याचा माणूस आहे. तो अजूनही, तुम्हाला माहिती पण असेल की राज बाळासाहेब आणि मासाहेबांची इतकी अटॅचमेंट होती की तो जवळजवळ 12-1 वर्षाचा होईस्तोवर मला ऐकलंय मी, मला वाटतं माहिती आहे मला की तो मासाहेब आणि बाळासाहेबांच्या मध्ये झोपणारा मुलगा होता राज. ही भयंकर हृदय आठवण आहे. त्याचं नातं बाळासाहेबांशी आणि यांच्याशी कसं होतं. आणि राजकारण वेगळं असतं, वैयक्तिक शेवटी वेगळं आहे. त्यामुळे त्याचा किनारा आहात तुम्ही, त्याच्या बोटीचा. आणि एकच सांगतो शर्मिला वहिनी की ठीक आहे, मला रश्मी बहिणी पण गृहलक्ष्मी वाटतात, काही शंकाच नाही, गृहलक्ष्मी आहेच ती. पण राजसाठी तुम्ही भाग्यलक्ष्मी देखील आहात, असं मला तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं. एक वडीलधारा माणूस म्हणून तुम्हा दोघींनाही, रश्मी बहिणींना आणि शर्मिला वहिनी, तुम्हाला दोघांनाही माझे मनपूर्वक आवेश, अत्यंत मनपूर्वक आशीर्वाद आहे, शुभेच्छा आहेत. आणि यशस्वी भव. तुम्हाला तुमच्या आयुष्यातली प्रत्येक इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा, शेवटचा शब्द रश्मी बहिणींकरता आहे, पुरा व्हावा, हीच माझी आशीर्वाद. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.